माझ्या स्किनचा टोन जो लाईट होता तो 2-3 शेड डार्क झालाय. याच्याबरोबर थोडीशी खडूस आहे पण गोड आहे. मूळची कोकणची आहे. मी गेले 2-3 महिने सलग माझ्या शरीरावर मेहनत घेतली आहे. विसरू नको तू मला ही दमदार मालिका स्टार प्रवाहावर लवकरच आपल्या भेटीला येत आहेत आणि त्या मालिकेत जे लीडचे कलाकार आहेत त्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे, आम्ही तुम्हाला अजिबात विसरलेलो नाही आहोत. खूप खूप स्वागत आहे राजश्री मराठी शोबजवर शाल्व आणि तन्वी तुम्हा दोघांचंही. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. खूप आनंद होतोय तुम्हा दोघांना एकत्र बघून. दोघेही आघाडीच्या मालिकांचे नायक नायिका होतात. पुन्हा एकदा दोघेजण या मालिकेच्या निमित्ताने आमच्या समोर येत आहे. नवीन केमिस्ट्री आहे, नवीन जोडी आहे. कशी एन्जॉय करता ही केमिस्ट्री तुम्ही पडद्यामागे? आता हळूहळू ते उलगडेल आणि खरंच शूट करायला खूप मजा येते. आमचं एकत्र शूट अजून झालेलं नाही आहे. आम्ही फक्त प्रोमो केलाय एकत्र, बाकी काहीच आम्ही केलं नाही आज. पण प्रोमो इतका दमदार झालाय ना की असं वाटतंय की अरे हे खूप आधी भेटत होते किंवा इतकं जमून आलाय तो प्रोमो. कारण की तो त्या प्रोमोमध्ये दिसतंय की ती ओढ असते किंवा त्या एकमेकांविषयीच्या भावना असतात त्या इतक्या जुळून आलेल्या आहेत की लोकांना तो प्रोमो आवडलाय. तर ह्या सगळ्या मागची मेहनत काय होती, त्या सगळ्या मागची गोष्ट काय होती? खूप सुंदर झालाय तो. सो मला असं वाटतं ह्याचं श्रेय सहकलाकार आणि टीम याला जातं की तिचं माझ्याबरोबरचं बॉन्डिंग, माझं तिच्याबरोबरचं बॉन्डिंग, कलाकार म्हणून एकमेकांना समजून घेणं, ते अंडरस्टँडिंग आणि टीमनी ते दाखवलेलं एक तुमच्या समोर जे चित्रण आहे ते हेच सगळं सांगून जातं. हे चित्रण याचं करताना खूप मोठा चॅलेंज हा होता की आम्ही उन्हात शूट करत होतो आणि आत्ताचं जे टेम्परेचर आहे ते आय थिंक 40-42 डिग्री होतं त्या दिवशी. त्या ह्याच्यामध्ये मी बेअर बॉडी होतो, ही नुसती उन्हात उभी होती आणि सगळीच टीम उन्हात काम करत होती न थांबता. सो आम्ही ते सलग शूट करून टाकलं. आम्हाला सनसेटच्या आधी सगळं संपवायचं होतं. सो तो खूप मोठा चॅलेंज होता. माझ्या स्किनचा टोन जो लाईट होता तो 2-3 शेड डार्क झाला आहे. मग मला दरेकर सर म्हटले की आम्ही एक लाईट ऑर्डर केला होता, तो थोडासा डार्क आला आहे. म्हटलं आता कोकणातला एक वेगळाच टोन आपल्याला लागला आहे. सो तो सुद्धा छान दिसतोय. त्यासाठी हा अनुभव कसा होता? खूप कमाल. अगेन कोकणातली गोष्ट आहे, सो ते खूप जास्त आपलंच आहे. आणि शाल्वनेही याआधी 2 मालिका केल्यात आणि मीही 2 मालिका केल्यात. सो तो एक जो कामाचा वेग असतो, एक अंडरस्टँडिंग असतं, ते दोघांकडेही इक्वली असल्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचा योग्य वापर करता आला काम करताना. डॉक्टर म्हणून आमच्या समोर येणार आहेस. कधी विचार केला होतास की लहानपणी असं ठरवलं होतं की मला डॉक्टर व्हायचं आहे? असं काही रिलेशन आहे का ह्या रोलसोबत? दूर दूर नाही. माझा आणि डॉक्टरच्या म्हणजे दूर दूर संबंध नाही आहे आणि तेच जरा माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे. कारण मी युजली सुद्धा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये एखाद्या पेशंटला बघायला जात नाही, मला भीती वाटते. सो ती भीती आहे, जरा ती ओव्हरकम करावी लागेल. पण कशी आहे डॉक्टर वैदेही? अजून तरी छान आहे. याच्याबरोबर थोडीशी खडूस आहे पण गोड आहे. मूळची कोकणची आहे, शिकण्यासाठी शहरात होती आणि आता परत कोकणात आपलं आरोग्य केंद्र सुरू करणार आहे. चांगला स्वभाव आहे, गुणी मुलगी आहे. आता अजून तिचे काय पदर आहेत ते हळूहळू उलगडतील. वैदेहीच्या प्रेमाआधी सुद्धा दशावतार हे तुझं प्रेम आहे असं आम्हाला प्रोमोतनं दिसतंय. त्या प्रेमाची कशी तयारी केली आहेस? कारण की प्रोमोत आम्हाला दिसतंय की तू एक दशावताराच्या खेळातनं तिथं येतोयस आणि ते सगळं आम्ही पाहिलं. काय तयारी आहे ह्या सगळ्या पहिल्या प्रेमाची? पहिलं प्रेम दशावतार आहे त्याचं, सूर्याचं. आणि मला सुद्धा असं सांगावंसं वाटतंय की खूप मोठी जबाबदारी आहे. दशावतार आपली खूप मोठी एक युनिक अशी परंपरा आहे आणि त्या परंपरेचा अभ्यास करून त्या परंपरेमध्ये काम करणाऱ्या त्याला जोडलेल्या लोकांशी बोलून मला जेवढं समजतंय तेवढं मी करायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे आणि एवढंच सांगेन की अजून प्रवास खूप लांबचा आहे. आपल्याला शिकायचं खूप आहे त्यातलं आणि ते शिकत आपलं स्वतःचं ज्ञान प्रगल्भ करायचं आहे. जेव्हा मालिकेत असं कळलं तुला की हे कोकण प्रेम आपल्याला दाखवायचं आहे, कोकणामध्ये परत जायचं आहे, काय भावना होत्या तुझ्या? आपलं असं वाटलं अगेन काही म्हणजे कोकणच माझा बेस असल्यामुळे मला असं काही त्याचं असं झालं नाही की अरे बापरे हे आता कसं पकडू, याच्यासाठी काय एफर्ट्स घेऊ. माझ्यासारखंच बऱ्यापैकी असल्यामुळे मला इझी गेलं आणि छान वाटलं की चला मी परत एकदा कोकणातली मुलगी म्हणून लोकांच्या भेटीला येणार आहे 2 वर्षांनंतर. सो ते जास्त एक्साइटिंग आहे.
या मालिकेसाठी काही विशेष तयारी केली आहे का? मालिकेचं चित्रीकरण कुठे असणार आहे? प्रेक्षकांना काय वेगळं बघायला मिळणार आहे? कारण की तुमची जोडी नव्याने प्रेक्षकांसमोर येते, त्यामुळे ती एक्साइटमेंट आहे, कारण की आधी तुम्हाला वेगवेगळ्या भूमिकांमधून आम्ही बघितलेलं आहे. सो आता प्रेक्षकांसाठी काय पर्वणी असणार आहे, काय मेजवानी असणार आहे दोघांकडनं? मला असं वाटतं की दशावताराच्या कामाबरोबरच किंवा सूर्याच्या कॅरेक्टरबरोबरच मी गेले 2-3 महिने सलग माझ्या शरीरावर मेहनत घेतली आहे ते दिसण्यासाठी. त्याचं कुठंतरी आता थोडंसं दिसायला लागलं आहे. अजून मेहनत खूप बाकी आहे, पण मी पहिल्यांदाच मोटिवेट होऊन एका कॅरेक्टरसाठी ही अशी मेहनत घेतली आहे. रादर ती मला संधी मिळाली आहे. सो त्यासाठी मी स्टार प्रवाहाचे आणि सचिन दरेकर सरांचे खूप आभार मानतो की एक वेगळाच लुक आणि एक वेगळंच कॅरेक्टर करायची मला इथे संधी मिळते. कोकणी भाषेतला लहेजा तुझ्या भाषेमध्ये जाणवणार आहे का, दिसणार आहे का? होय, तो जाणवणार आहे, तो दिसणार आहे, कारण तो मुलगा तिथलाच आहे. आणि मी पुण्याचा असल्यामुळे माझ्या भाषेमध्ये थोडंसं पुणेरी आहे. इतके आता वर्ष मुंबईत राहून थोडंसं मुंबईकरांसारखंही बोलतो, पण आता कोकणकरांसारखं बोलायचं आहे आणि त्यांची भाषा शिकायची आहे. याच्यात खरं तर मजा आहे आणि तुम्हाला दिसणार आहे, तो लहेजा पण दिसणार आहे, त्या भाषेतला गोडवाही दिसणार आहे. जितकं जवळ जायचं आहे तितका प्रयत्न आम्ही करू. भूलचूक काही झाली तर माफ करा फक्त. मी म्हणेन की आत्तापर्यंत या आधीची सुद्धा आम्ही जी काही मालिका केली त्या मालिकेत फक्त मी कोकणातली होते. आमची ही मालिकाच कोकणातली गोष्ट आहे. तुम्हाला त्यामुळे प्रत्येक सीन असेल, बरेचसे इव्हेंट्स असतील, काहीही असेल जे तुम्हाला कोकणातलंच दिसणार आहे. असं नाही आहे की आता मुंबईत लग्न होऊन गेली आणि आता मुंबईची स्टोरी, तसं अजिबातच नाही आहे. सो ते वेगळे पण नक्कीच आहे. आणि मराठी मालिका आहे आणि त्याला मालवणीचा एक टच आहे, त्यामुळे ते कुठल्याही पद्धतीने इकडचीच मालवणी तिकडचीच मालवणी असा काही झोन नाही आहे. आपण सगळ्यातला गोडवा एकत्र आणून जे काही एक सुवर्णमध्य साधता येईल ते काम करून दाखवणं, आणि त्यात मी मराठीच आहे. तुम्हा दोघांनाही आधीच्या मालिकांनी खूप ओळख दिली, प्रेम दिलं. अर्थात ती ओळख आपल्याला पुसायची नाही आहे, पण ती ओळख कायम असताना पुन्हा एक नवीन ओळख, नवीन पात्र आणि एक काय म्हणतात की घराघरात नवी ओळख घेऊन जाणं हे चॅलेंजिंग वाटतंय का? आणि ते चॅलेंज स्वीकारण्यासाठी काय तयारी आत्ता? हे खरं तर चॅलेंजिंग आहे, अगदीच आहे. प्रत्येक मालिका किंवा प्रत्येक रोल हा चॅलेंजिंगच असतो. मालिका करणं कलाकारांसाठी सुद्धा सोपं नसतं, कारण त्याचे शूट्स आणि शेड्यूल्स एक्सटेन्सिव्ह असतात खूप. सो हे सगळं चॅलेंजिंग आहे. तू म्हटलास तसं नवीन पात्र आपण करतोय, नवीन लुक आहे, एक नवीन काहीतरी प्रकारची भाषा प्रयत्न करतोय. सो डेफिनेटली हा चॅलेंज आहे आणि तो चॅलेंज आता जेव्हा टेलिकास्ट सुरू होतील तेव्हा कळेल की आपण जे काम केलंय त्यामुळे आपण अजून किती पाण्यात आहोत किंवा आपल्याला अजून किती काम करायचं, किती मेहनत घ्यायची आहे हे तेव्हाच कळेल. प्रेक्षकांची पसंती त्याला पडली तर आपल्याला ते कळेल. वैदेही म्हणून सज्ज झाली आहेस का लोकांच्या घरात जायला? हो हो हो, अगदी मनापासून सज्ज झाले. आणि कारण 1-2 वर्षाचा गॅप मी घेतला होता ज्यामध्ये मी काही इतर कामं केली, आणि त्यामुळे आता ती भूक होती की आता मला परत जायचंय, परत लोकांना भेटायचंय, प्रत्येकाच्या घरात मला दिसायचंय. आणि ही जेव्हा मनाची तयारी होते ना तेव्हा ते सगळे चॅलेंजेस आपण ॲक्सेप्ट करतो. तसंच काहीसं झालंय, त्यामुळे मेहनत करावी लागली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण आता करायचंय. तुम्हा दोघांनाही ही नव्याने मिळालेली ओळख घराघरात पोहोचवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा, खूप खूप सदिच्छा आणि लवकरात लवकर या मालिकेला खूप सारं प्रेम मिळो. येस येस, थँक्यू.